आज आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना आपण जो फोन देतो, जेव्हा ते 1 वर्षाचे असतात, 2 वर्षाचे असतात, 5 वर्षापर्यंत जे आपण त्यांना फोन देतो, त्याचे दुष्परिणाम किती भयानक आहेत, हे आपण आज बघणार आहोत. मागच्या बऱ्याचशा अशा व्हिडिओमध्ये आता काही काही जणांचा असं पण क्वेश्चन असेल, तू लगातार एकाच विषयावर इतक्या व्हिडिओ जास्त का बनवतोय? कारण ते बोलणं खूप आवश्यक आहे. आजकाल अशा महत्त्वाच्या विषयावर कोण बोलत नाही, त्यामुळे जे आता दुष्परिणाम भोगायला लागतात प्रत्येक आईवडिलांना भविष्यात, त्याचेच कारण आहेत. त्यामुळे मला डिटेलमध्ये प्रत्येक वेळेस बोलावं लागतं. आता असं पण आहे की काही काही जण बोर होण्याची शक्यता असते. आता बोर माणसं ती होतील, नीट लक्ष द्या, माझ्या व्हिडिओनुसार बोर माणसं ती होतील ज्यांना आयुष्यात अजिबात बदल करायचा नाही आहे. जी अशीच टाईमपाससाठी आलेली असतील ती लोक बोरच होणार, पण ज्यांना काहीतरी महत्त्वाचं आयुष्यात करायचं आहे ती लोक बोर होणार नाहीत. त्यामुळं हे तुम्ही सोडून द्या. तर आपण आज बघणार आहोत की लहान मुलांना जो आपण फोन देतो त्याचे दुष्परिणाम काय होतील भविष्यात, किंवा त्याच वयात आता जिथल्या तिथे लगेच कळूनच येतात दुष्परिणाम. तर सर्वेनुसार असं बाहेर आलंय की जेव्हा सर्वे झाला भारतात, तेव्हा 20 असं जेव्हा 20 आई वडील 20 आई वडिलांच्या याच्यावर सर्वे झाला, त्याच्यामध्ये 17 आई वडील असे आढळले, 17, की दिवसातले 4-5 तास मोल हा फोन जेव्हा मुलं घरी असतात तेव्हा मुलांकडेच असतो. मग जर दिवसातले 4-5 तास फोन मुलांच्या हातात असेल तर त्याचा काय परिणाम होत असेल शरीरावर, हे आपण बघू आज. तर पहिलं आपण म्हणतो ना, मुलं मोठी झाल्याच्या नंतर त्यांना राग पटकन येतो त्यांना, काय बोललं तरी लगेच राग येतो. हे लहानपणात तुम्ही जो फोन दिलाय ना त्यांना, ते त्यांच्या मेमरीमध्ये सगळं फिट झालेलं आहे लहानपणीच अगोदरच. काय लगेच मागितलं की पटकन त्यांना राग येतो, किंवा आईवडील काय बोलले की लगेच राग येतो. तर हे जे लहानपणी तुम्ही फोन दिलेत ना त्यांना, त्याचे परिणाम आहेत ते. म्हणजे 5 वर्षाच्या अगोदर जेवताना त्यांना फोन जो जेवत असताना फोन इकडं भरवतात, इकडे हे, तर त्यामुळे त्यांचा राग म्हणजे इतका त्यांचा त्या डोक्याच्या रागावर, मेंदूवर इतका परिणाम होतो. तर पहिला कारण आहे की त्यांचा राग वाढतो तुम्ही फोन दिल्याच्या नंतर. म्हणजे तो लगेच दिसत नाही, भविष्यामध्ये ते असं सेटच होतो मेंदूमध्ये. तर राग वाढतं. मोबाईलने मुलं इतकी झपाटलेली आहेत फोनसाठी, लहान मुलं सुद्धा छोटी छोटी इतकी झपाटलेली आहेत. मुलं चालायला लागायच्या अगोदरच फोनमध्ये एकदम तरबेज होत आहेत, तरबेज. आणि आईवडील कुठले दुसरे जर आईवडील आले तर त्यांना सांगायला पण एकदम भारी वाटतं. दुसऱ्या आईवडिलांना सांग, माझा मुलगा ना मोबाईलमध्ये आमच्यापेक्षा हुशार आहे. माझा मुलगा आमच्यापेक्षा हुशार आहे फोनमध्ये, इतका फास्ट चालवतो. मुलगा फास्ट चालवतो, पण तुम्ही हे विचार केलात का की त्या फास्ट चालवण्यामुळे त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होणार आहेत? परिणाम तुम्हाला सांगतो, परिणाम होतात ना, वाईट परिणाम, दुष्परिणाम लहान मुलांच्या याच्यावर, ते लगेच नाही दिसत, नंतर दिसतात 5-6 वर्षाच्या नंतर. आणि नंतर आई वडील दोष दिसतात, माझ्या मुलाशी असं का घडतंय, तसं का घडतंय, माझा मुलगा असा का वेड्यासारखा वागतो, असा का राग येतो. म्हणजे चालायला लागायच्या अगोदरच मुलं फोनमध्ये तरबेज व्हायला लागलेत, लहान मुलं. तर तुम्ही जो त्याला ते जे फोन देताय, त्यामुळं तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक राहा. इतके झपाटलेले आहेत लहान मुलं, कशातच त्यांना खायला तुम्ही जर नाही दिलं ना तरी चालतं, पण त्यांना फोन पाहिजे. आणि ह्यामुळं काय होतं तुम्हाला सांगतो,
जास्त लहानपणी दिल्यामुळे पहिलं तर तुम्हाला सांगलं हे जे राग वगैरे आजकालच्या मुलांचं खूप वाढत चाललं ना त्याच्यामुळेच. आणि दुसरं, मोबाईल तुम्ही लहान वयातच त्यांना दिल्यामुळे त्यांना एकाग्रता अजिबात राहत नाही. एकाग्रता म्हणजे काय? फोकस नाही, अभ्यासात फोकस नाही, कुठल्या खेळावर फोकस ना, आई वडील काय सांगतील त्याच्याकडे फोकस, किंवा एखादा कोणतरी चांगला सांगतो त्याच्याकडे नाही फोकस. स्थिर अजिबात माइंड नसते, म्हणजे एकाग्रता कमी होते मुलाची. तिसरा, त्याला ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्रेन ट्युमर तुम्हाला सांगतो, मोबाईलवर मुलं जास्त असल्यामुळे त्यांना जरी तुम्ही झोपवलं तरी त्यांना झोप कमी लागते. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर डॉक्टरांचा एकदा सल्ला घेऊन बघा. मोबाईलमुळे मुलाच्या मेंदूवर इतका वाईट परिणाम होतो. त्यातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात मेंदूमधल्या लहान मुलाच्या, त्या अजून लहान वयात जेव्हा वाढ होत असते तेव्हा अजून एवढे परफेक्ट नसतात. तुम्ही आधीच मोबाईल दिल्यामुळे त्याच्या डोळ्यावर, मग आजकालच्या मुलांना चष्मे का लागलेत लहान वयात. आता काही दिवसांत जर तुम्हाला सांगतो, काही दिवसांत जर नाही याच्यावर आईवडिलांनी बंदी घातली, तर आईवडिलांनी बंदी जर नाही घातली तर जन्माला यायच्या अगोदरच तुम्हाला चष्मा मुलाचा रेडी करून ठेवायला लागेल. का? येतानाच मुलं तशी यायला सुरुवात होती. आता मी जे काही बोलतो ना ते तुम्हाला माझं थोडंसं राग येईल. तुम्हाला असं वाटेल की खूप खूप म्हणजे खूप राग येऊ शकतं माझं. आणि राग आला माझा तरी चालेल, तुम्ही मला वाईट बोललं तरी चालेल, एक व्हिडिओ बघून माझ्या व्हिडिओकडे कधी परत फिरकला नाही तरी चालेल, पण जे माझी अशी सवय जी स्पष्ट आहे ते स्पष्टच बोलतो मी. काही रिसर्चनुसार असं पॉसिबल झालंय, शक्य म्हणजे बाहेर आले रिपोर्ट असे बाहेर आलेत, काय मुलं वेडेपणाकडे चाललेत. वेडेपणा म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे असं विचित्रसारखंच करतात, असं कुठं आले तिकडे बघत बसतील, म्हणजे वेड्यासारखी मुलं जशी वागतात ना तसंच. म्हणजे जास्त मुलांच्या लहानपणी जर फोन दिला तर त्यांच्या वेडेपणावर पण सुद्धा वेडेपणाच्या दिशेने जाऊ शकतात. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर अगोदर तुम्ही थोडंसं रिसर्च करून बघा, मुलं वेडी झालेली सुद्धा आहेत. आणि आई वडील नंतर पछतावतात, आधी नको द्यायला पाहिजे होता. अरे पहिलंच नाही द्यायला पाहिजे ना. आई वडिलांची तक्रार असते, खूप तक्रार. म्हणजे कशी, माझा मुलगा मोठा झालाय पण तो अभ्यासात लक्षच देत नाही, त्याचा मनच लागत नाही, शाळेत गेला तरी मन नाही लागत, नोकरीवर गेला तरी मन नाही लागत, एका ठिकाणी काम करतो लगेच सोडतो, दुसरीकडे बघतो. मन कसं लागल? लहानपणीच भरकटलेलं मन कधी नंतर लागतं का? लहानपणीच बैलाच्या मानेवर जोकाड नाही दिला तर नंतर तो नांगराला चालत नाही. मी हे भरपूर वेळा सांगितलं. लक्ष राहील कसं, एकाग्रता राहील कसं? लहानपणीच तुम्ही त्याला बऱ्याचशा गोष्टीत स्क्रोल करायची सवय लावली, एक चांगला नाही तर दुसरा, तर त्याला कशी सवय लागेल? तंबाखूची जर एखाद्या माणसाला, एखाद्या मुलग्याला तंबाखूची सवय लागली तर ती सुटते का कधी? नाही सुटत ती. तसंच तुम्ही मुलांना मोबाईल देऊन बघा आणि नंतर तुम्ही ज्याकडनं पटकन घ्या, तर किती रडतो बघा तो. मग ही सवय लागण्याच्या अगोदर हळूहळू त्याचा जर आपण द्यायचा बंद केला तरच होऊ शकतं. आणि काय तुम्ही बघलं आता काय आई वडिलांचं कसं आहे, तुम्हाला सांगतो. आता मी का बोलतो की ह्याला आई वडील सुद्धा जबाबदार आहेत, कारण आई वडील आहेत ना, आई वडील काय करतात, सिरियल जर कुठली चालू असली की 2 तास त्या सिरियलकडेच बघत बसतील.
थोडासा जर त्यातला वेळ काढून मुलांना दिला. आता मला सांगा, तुम्ही घरात काय होतं तुम्हाला सांगतो. घरात तुम्ही मोठी माणसं जशी वागतायत ना, मोठी माणसं जशी टीव्ही बघतायत, मोठी माणसं जसं अनुकरण करतायत, मोठी माणसं जसं मोबाईलवर बघून जेवण जेवतायत, आता तुम्हाला वाटेल मोठी माणसं नाही करत असं. मोठी माणसंच करतात, त्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात. तुम्हाला वाटत असं लहान मुलं त्याला काय कळते. लहान मुलांना मोठ्या मुलांपेक्षा आणि मोठ्या माणसांपेक्षा कळत असतं. तुम्ही असं नका समजू की जन्माला आलेलं बाळ त्याला काही कळत नाही. बाळ जन्माला आलं की त्याला देवाने अगोदरच काही गोष्टी टॅलेंटेड दिलेल्या असतात. ते बरोबर निरीक्षण छोट्या मोठ्या गोष्टी करत असतात, शिकत असतात. आता घरात जर त्याची आई 2-2 तास टी व्हीवर आहे, तर मुलगा बघतोच ना, हां, मग आपल्याला पण टी व्ही बघायला पाहिजे. आता जर आई जेवताना पुढं जेवणाने होते, एका हातात फोन, एका हातात फोनवर बोलते, एका हातात जेवते, मग मुलं पण तशीच करणार. पहिला कंट्रोल मोठ्या माणसाने स्वतःवर केला पाहिजे, तरच ह्या सगळ्या दुष्परिणामांपासून तुम्ही वाचू शकता. तर हेच मला आजच्या व्हिडिओ डिस्कस करायचं होतं. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.